नमस्कार मित्रांनो, आज रंगपंचमी होती त्याच्यामुळे आजचा अजून एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. मग आमच्या छतावरून उतरेपर्यंतचे सर्वजण 4-5 जण मिळून माझ्या अंगावर जसं माराय आले तसे कलर घेऊन आले. तोंडाला तर एवढे कलर लावून आलेत घोळसून, काळे पिवळे हिरवे. आता काय मोजता येत नाही आता किती कलर लावले ती. बघा आता अजून 1-2 जण येतील खालून कलर लावायला. बघा लगेच बघा किती त्याच्या तोंडावर आनंद आहे. दुसऱ्याला कलर लावायचं म्हणले की एकदम असा आनंद येतो, स्वतःला म्हणले की नको. बघा ह्या आमच्या भावाला तर बाथरूमच्या बाहेर पाय टाकताच कलर लावला 1 जण. तर बघा ते वरी उभा आहे, काय करावं ह्याला आणि काय नाही. आता अजून बघा हे आता कलर लावू नये म्हणून छतावर जाऊन बसले. आता ते म्हणतात ना, इंडिया इज नॉट फॉर बिगनर्स. ही गोष्ट ही खरी आहे. आज काल त्याचा इलाज म्हणजे शेणाचं पाणी. बघा तुम्ही आता ह्या आमच्या भावाला तर बघा आता डायरेक्ट घरातून आता कॉटन उचलून आणतात बाहेर आणि सगळं शेणाचं बिनाचं जे साबण ते पाणी टाकतात. बघा आता ह्याला खांद्या बसवलं. आता ह्याचं आता राज्याभिषेक होईल. बघा राज्याभिषेक सुरू झालेला आहे. अख्ख्या गावाचा उताडा, कुणाचं घर आहे की कुणाचं पाणी आहे की कुणाचं वेलर आहे की सगळेजण आपल्या घराचं पाणी असल्याने सगळं आपल्या अंगावर टाकायला लागले, पाणी एन्जॉय करायला लागले. कोणी माती टाकायले, कोणी पाणी टाकायले. हे आमच्या गावातले कुंभार काका आहेत. आता उगाच त्याच्या मडक्यावर पाणी टाकायले. त्याला काय करावं आता, उगाच दुसऱ्या गरीब माणसाचं नुकसान करायला बसलेली आहे ती आमच्या गावातली. लक्षाने कलर टाकला आणि आज होळीच्या दिवशी सुद्धा हे बघा हे दारू पिऊन आमच्या जिल्हा परिषद शाळा कसं झोपलेलं आहे. पोरं बरोबर ह्याचा इलाज करत मस्त रंगाचं पाणी हे तोंडावर टाकून उठवते. बघा तुम्ही आणि इथं तर हे काका आपल्या कडबा रद्द आहेत म्हणजे वळे करत आहेत. ह्याच्या अंगासुद्धा आता कडब्याचे वळे जाऊन आता त्याला आता खाली वाटतात. बघा कलरानं पूर्ण कलरानं शेणानं सगळ्यांना भरून टाकतात. बघा हे उताडा, एवढे भांडणं झाल्यावर सुद्धा एवढे जण साधत नाही तेवढे आधार एका माणसाला रंग लावायला साधलेले आहे. बघा घरातून मधून कडी जरी लावली तरी आमच्या गावातले पोर एवढे हुशार आहेत की खिडकीतून कलर लावायला बसतात.
मग मस्तपैकी इथं ट्रॅक्टर आणून इथं गाणे बिणे लावून आता नाचायला सुरुवात झाली आहे. आणि इथं सुद्धा रंगपंचमी साजरी केली जात आहे, पण रंगाने नाही तर ऑइलने. मग रंग खेळून झाल्यानंतर नाचून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी आमच्या गावच्या हापशाला तर आता आंघोळ करायला आलो, कारण आमच्या इथला जो कॅनेल आहे तो तर सध्या आता बंद आहे. त्यामुळे इथंच आता आंघोळ करायची, एन्जॉय करायचं आणि मस्त घरी जाऊन झोपायचं. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. मग धन्यवाद.